कोल्हापूर जिल्ह्यातल्या दूरसंचार विभागाच्या कार्यालयात बॅटरी चोरीच्या अनेक घटना घडल्या होत्या. या अनुषंगानं तपास करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस अंमलदार हिंदूराव केसरे आणि विजय इंगळे यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार दत्ता गावडे हा चोरीचा माल कसबा बावडा मार्गे शाहूपुरी इथं विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार सापळा रचून दत्ता बाळू गावडे आणि प्रितेश गिरीश पुजारी यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या 4 चाकी वाहनाची तपासणी केल्यानंतर त्यात 4 बॅटऱ्या, HBL कंपनीची 2 व्होल्टेजची 1 बॅटरी आणि बॉक्सकारचे 5 नग मिळून आले. चौकशीत दत्ता गावडे यानं त्याचा साथीदार इम्रान अन्सारी याच्यासोबत मुरगुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणि प्रितेश गिरीश पुजारी याच्यासोबत वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी केल्याचं सांगितलं. वाहनातील चोरीचा माल हा दोन्ही गुन्ह्यातील असल्याची कबुली त्यानं दिली. तर उर्वरित माल शाहूपुरी चौथी गल्ली इथल्या साकीब साबीर मलिक याला विकल्याची माहिती त्यानं दिली. इम्रान अन्सारी याच्यासोबत कोडोली, वडगाव, कागल, मुरगुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दूरसंचार विभागाची कार्यालये फोडून बॅटऱ्या आणि शेतातील सोलर पंप चोरल्याचं आणि चोरलेला मुद्देमाल साकीब साबीर मलिक याला स्क्रॅपमध्ये विकण्यासाठी दिल्याचं त्यानं कबूल केलं. त्यानंतर पोलिसांनी साकीब साबीर मलिक याला ताब्यात घेऊन बॅटऱ्या आणि सोलर पंप 70,000ची रोकड जप्त केली आहे. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार हिंदूराव केसरे, विजय इंगळे, रोहित मर्दाने, संदीप बेंद्रे, संजय पडवळ, अमित सरजे, अनिकेत मोरे, अमित मर्दाने, राजेंद्र वरंडेकर, संजय हुंबे, सतीश सूर्यवंशी, अशोक पोवार यांनी ही कारवाई केली आहे.